air traffic control. You're cleared for takeoff. बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे 6व्या दिवशी सुरू असलेले बेमुदत उपोषण खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले. पेण प्रांत कार्यालयासमोर सुरू आंदोलनस्थळी भेट देत त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पुनर्वसन, मोबदला आणि सातबारा मूळ मालकांच्या नावे करण्याच्या मागण्यांवर विचारविनिमय झाला. 6 मार्च रोजी मंत्रालयात संयुक्त बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास स्वतः उपोषणाला बसण्याचा इशारा तटकरे यांनी दिला. आंदोलनाला सकारात्मक दिशा मिळाल्याचं प्रकल्पग्रस्तांनी सांगितलं. राज्याच्या अधिवेशनात बीएलओ ड्युटी रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित करूनही शिक्षकांवर काम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केला. 4 मार्च 2026 रोजी त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत 10वी-12वीच्या परीक्षा काळात शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी टाकू नये असं नमूद केलं. अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणत्याही शिक्षकावर कारवाई करू नये आणि पुढे बीएलओ काम देऊ नये असे निर्देश कलेक्टरांना द्यावेत अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. अलिबागच्या चेंड्रे बायपासवर भरदिवसा कारला अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. धुराचे लोट आणि ज्वाळा वाढत असताना पोलीस हवालदार अमित साळुंखे यांनी तत्परता दाखवत तातडीनं अग्निशमन दलाला कळवलं. आग भडकत असतानाच त्यांनी वाहतूक सुरक्षित मार्गावर वळवून नागरिकांना दूर केलं. अग्निशमन दलाने वेळात पोहोचून आग नियंत्रणात आणली. साळुंखे यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य जीवितहानी टळली. त्यांच्या धाडसाचं नागरिकांकडून कौतुक होत आहे. माणगाव नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड 4 मार्च रोजी बिनविरोध पार पडली. स्वच्छता, आरोग्य आणि क्रीडा समिती सभापतीपदी आनंद शिवराम यादव, पाणीपुरवठा, सामाजिक न्याय आणि शिक्षण समिती सभापतीपदी अजित चंद्रकांत तारलेकर यांची निवड झाली. महिला आणि बालकल्याण समिती सभापती नंदिनी नितीन बामगुडे तर उपसभापती रश्मी सागर मुंडे यांची निवड झाली. निवड प्रक्रियेनंतर पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्तांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्या कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पेणच्या नगराध्यक्षा प्रीतमा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी नगरपालिकेच्या नगरसेविकाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. CFI प्रतिपालित विद्यार्थिनी श्रीमयी देशमुख हिने दांडपट्टा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. संस्थेच्या कार्यक्रम अध्यक्षा अक्षता यांनी स्त्री-पुरुष समानतेचं महत्त्व अधोरेखित केलं. रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळालंय. रसायनी हद्दीतील आपटा, कोरळवाडी, आदिवासी वाडीत ट्रिपल फिल्टर शुद्ध पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी विनंतीनंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. उर्वरित तांत्रिक कामं लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनानं आश्वासन दिलं असून अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांमार्फत देण्यात आलाय. महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या आणि तक्रारींचं तातडीने निराकरण करण्यासाठी राज्य शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत माणगाव तसंच तळा तालुक्यात मंडळ स्तरावर महसूल शिबिरं आयोजित केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारी निकाली काढणं तसंच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.